गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माय विजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 26 त्यातील भाषा विषयाचे 20 प्रश्नांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आज आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन या ग्रुपच्या वतीने काल सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 26 घेण्यात आली होती. आम्ही केवळ परीक्षाच घेत नाही तर परीक्षेमध्ये घेतलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरणसुद्धा देतो. ओके, जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठली अडचण असेल, कुठला प्रश्न अवघड गेला असेल किंवा चुकला असेल तर ते दुरुस्त करता येतं. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ झालेला आहे, आपण थोडंसं लवकर घेऊया. आता आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 26 कडे वळणार आहोत. ओके, एक मिनिट. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भाषा विषयाकडे वळूया. भाषा विषयाचे प्रश्न क्रमांक 61 ते 80 म्हणजे असे 20 प्रश्न या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये असतील. जस्ट मिनिट. ओके, विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसेल. फॉन्ट लहान असल्यामुळे थोडंसं तुम्हाला क्लिअर दिसायला मदत होणार नाही. सर, तुम्ही काल व्हिडिओ टाकला नाही, पण ते ओके टाकणार आहे बेटा. ओके, चला बेटा, चला, व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 26 आहे. प्रश्न अशा पद्धतीचा असतो. खालील उतार्यांचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि उत्तरे नोंदवावीत. हा उतारा आहे आणि या उतार्याखालील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी आपण अगोदर प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया. सायकलिंग स्पर्धा कोठे होणार आहेत? पर्याय: अंदमान, लंडन, नवी दिल्ली, भारत. थोडंसं वेगाने उत्तर घेतोय मी. ओके, जनसामान्यांच्या मनातील अंदमान निकोबार म्हणजे केंद्रशासित प्रदेश, त्सुनामी, भयानक बेट, काळ्या पाण्याची शिक्षा. प्रश्न क्रमांक 63. शालेय जीवनात देबोरा हेरॉल्ड पुढीलपैकी कोणत्या स्पर्धेत खेळली? मुख्य खेळाडू स्पर्धा, राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धा, शालेय सायकलिंग स्पर्धा, आंतरशालेय सायकलिंग स्पर्धा. प्रश्न क्रमांक 64. हा उतारा कुणा संदर्भात आहे? अंदमान निकोबार सायकलिंग स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, देबोरा हेरॉल्ड. आणि प्रश्न क्रमांक 65 तुमच्या समोर. देबोरा हेरॉल्डच्या कोणत्या गुणांचा उल्लेख उतार्यात आला आहे? प्रबळ इच्छाशक्ती, ब जिद्दी, क धीट आणि ड चिकाटी. पर्याय आहेत अ आणि ब बरोबर. पर्याय बी आहे फक्त अ आणि ड बरोबर. पर्याय क्रमांक सी आहे अ ब आणि ड बरोबर. आणि पर्याय क्रमांक डी आहे अ ब क आणि ड सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे आता शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक, समजपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे. मी उतारा मोठ्याने वाचणार आहे, तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अंदमान निकोबार म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा असा समज ढोबळमानाने जनसामान्यांच्या मनात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अंदमान निकोबार म्हटलं की आपल्या मनामध्ये एक विचार येतो की त्या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि म्हणून आपल्या सर्वसामान्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच येतं की अंदमान निकोबार म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा. त्सुनामीच्या तडाख्यात तिनेही काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्सुनामी ही तुम्हाला माहीत आहेच. खूप भयानक लाटा असतात आणि घरेच्या घरे उद्ध्वस्त झाली होती समुद्रकिनाऱ्यावरची समुद्राच्या लाटांमुळे. तिनेही म्हणजे कोण ते पुढे सांगितलेलं आहे. जवळपास आठवडाभर ती आईबाबांपासून दुरावली होती त्या लाटांमुळे. एका झाडावर तिने आठवडाभर काढला होता. पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 तास नाही, 2 तास नाही, 1 दिवस नाही, तर आठवडाभर तिने त्या एका झाडावर तेवढा वेळ काढला होता. पण जगण्याची जिद्द तिने सोडली नाही. कुणी जिद्द सोडली नाही. पुढे सांगितलेलं आहे त्सुनामीमध्ये त्यांचे सारे वाहून गेले होते. कोणाचे? तिचे. म्हणजे कोण आहे ती पाहूया. त्यानंतर त्यांनी ते नव्याने उभारले. त्यावेळी ती 9 वर्षांची होती. कोण? एक मुलगी आहे, ती 9 वर्षांची होती. पहा, 9 वर्षाची असताना ती एका झाडावर आठवडाभर तिने काढला होता. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही उतारा असू द्या, अगदी हृदयापासून वाचा.
तो तुम्ही तुमच्या पूर्णपणे डोक्यात भरा, प्रश्न एकही चुकणार नाही. ओके. पण अनुभवाने ती अधिक धीट झाली. ती 9 वर्षांची होती, पण तिचा अनुभव असा होता की अतिशय ती एकदम धीट झाली. शालेय जीवनात एकदा मुख्य खेळाडू स्पर्धेत खेळू न शकल्याने, विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनामध्ये ती एकदा मुख्य खेळाडू स्पर्धेमध्ये ती खेळू शकली नव्हती. आकस्मिकपणे तिला आंतरशालेय सायकलिंग स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. ओके. शालेय स्पर्धेमध्ये ती आकस्मिकपणे तिला आंतरशालेय म्हणजे काय, 2 शाळांच्या मध्ये स्पर्धा असते, त्या आंतरशालेय स्पर्धेमध्ये तिला खेळण्याची संधी मिळाली. तिचे सायकलिंगमधील कौशल्य पाहून शिक्षकांनी याच खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थी मित्रांनो, तिचे ते सायकलिंग स्पर्धेतले कौशल्य पाहिले आणि तिच्या शिक्षकांनी, तिच्या गुरूंनी याच खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. आपण ज्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो, आपल्याला ज्यामध्ये कौशल्य चांगलं आहे, त्यावर फोकस करा. तुम्ही निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार. तिचे सायकलिंगमधील ओके. पुढे तिने विविध स्पर्धेत यश संपादन केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली. ज्या नॅशनल स्पोर्ट्स असतात त्यामध्ये तिने विक्रमी कामगिरी केली. त्यामुळेच तिची राष्ट्रीय संघात निवड झाली आणि 2 मार्चपासून लंडनमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे. ही कहाणी आहे मृत्यूच्या दाढेतून परतून सायकलिंगमध्ये भारताचा तिरंगा फडकावू पाहणाऱ्या 23 वर्षीय देबोरा हेरॉल्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलं असेल, ती सायकलिंग स्पर्धा, ती 9 वर्षाची जी मुलगी होती, आता 23 वर्षाची झालेली आहे. आणि ती कोण आहे? देबोरा हेरॉल्ड. ही जी कहाणी आहे त्या देबोरा हेरॉल्डच्या आणि चिकाटीची. विद्यार्थी मित्रांनो, जिद्द, इच्छाशक्ती, धीट हे तिचे सर्व गुण या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता प्रश्न पाहूया. सायकलिंग स्पर्धा कोठे होणार आहेत? अंदमान, लंडन, नवी दिल्ली, भारत. ओके. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तर निवडू शकता. आता तुमचा कालचा प्रश्न कोणता चुकला हे आता लक्षात येईल. प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला आहे, पण लाईव्ह क्लासला मात्र नसतात आणि इथंच तुमची खरं चूक होते. ओके. देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक 2 म्हणत आहे. मयुरी, ओम गणेश, बरेच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 म्हटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आता नाव कुणाचं वाचणार नाही, मी डायरेक्ट उत्तर सांगणार आहे. तुम्ही उत्तर तुमचं कालचं बरोबर चुकलं असेल तर दुरुस्त करून घ्या. सायकलिंग स्पर्धा कुठे होणार आहे? लंडनमध्ये. पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 62 तुमच्यासमोर. जनसामान्यांच्या मनातील अंदमान निकोबार म्हणजे? पर्याय आहेत केंद्रशासित प्रदेश, त्सुनामी, भयानक बेट, काळ्या पाण्याची शिक्षा. ओके. प्रश्न क्रमांक 62चं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे. प्रेम, ओके, टाकसाळे, पालोदकर, वर्टी, विराज, ओके, आव्हाड, चला, अश्विनी, सोनम, व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जनसामान्यांच्या मनातील अंदमान निकोबार म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा हे उत्तरात सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. केंद्रशासित प्रदेश तर आहेच आहे. त्सुनामीच्या लाटा त्या ठिकाणी होत्या. भयानक बेट सुद्धा म्हटलं जातं, परंतु जनसामान्यांच्या मनातील अंदमान निकोबार उत्तरात काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 63 तुमच्यासमोर. शालेय जीवनात देबोरा हेरॉल्ड पुढीलपैकी कोणत्या स्पर्धेत खेळली? शालेय जीवनात म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून लक्षात ठेवा, योग्य उत्तर निवडायचं आहे. प्रश्न क्रमांक 63चं उत्तर थोडंसं वेगाने घेऊया आपण. चला, प्रेम, ममता, प्रेम बेटा एकच उत्तर लिहा. मानसी, ओके, श्यामल, व्हेरी गुड. भोजने, श्वेता, अविष्का, ओके, व्हेरी गुड बेटा. मल्लिका, जाधव, नेहा, ओके, खूप छान. युवराज पर्याय क्रमांक 4 म्हणत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर आहे, कारण तिला मुख्य खेळाडू स्पर्धेमध्ये, शालेय जीवनामध्ये मुख्य खेळाडू स्पर्धेत ती खेळू शकली नव्हती. राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेचा या ठिकाणी उल्लेख आला नाही. शालेय सायकलिंगमध्ये ती खेळू शकली नाही. आंतरशालेय सायकलिंग स्पर्धेमध्ये ती शालेय जीवनात खेळली आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 64 हा उतारा कुणासंदर्भात आहे? अंदमान निकोबार. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. तुम्ही प्रश्न वाचत नाही, घाई करता आणि हुशार विद्यार्थी अगदी छोट्या प्रश्नांची उत्तरे चुकतात, जे की तुम्हाला 100% येतात. ओके. हा उतारा कुणासंदर्भात आहे? अंदमान निकोबार कुणासंदर्भात विचारलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यामध्ये जास्त फोकस कोणावर केलेला आहे? तर देबोरा हेरॉल्ड संदर्भात आहे. कशा संदर्भात आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संदर्भात आहे का?
कशा संदर्भात विचारलं असतं तर आपण लिहू शकलं असतं सायकलिंग स्पर्धा, किंवा कोणत्या स्पर्धे संदर्भात आहे असा प्रश्न विचारला असता तर आपण सायकलिंग स्पर्धा उत्तर लिहिलं असतं. परंतु कोणा संदर्भात आहे? देबोरा हेरॉल्ड. इमोजी टाकू नका, सार्थक बेटा. चला विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टींचे नियम पाळा. ओके, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहात. प्रश्न क्रमांक 65 तुमच्या समोर. खूप महत्त्वाचा प्रश्न. देबोरा हेरॉल्डच्या कोणत्या गुणांचा उल्लेख उतार्यात आला आहे? अ. प्रबळ इच्छाशक्ती, ब. जिद्दी, क. धीट आणि ड. चिकाटी. पर्याय काळजीपूर्वक वाचा. ए. पर्याय क्रमांक ए, अ आणि ब बरोबर. पहा, अ आणि ब बरोबर म्हणजे कोणते? या ठिकाणचे अ आणि ब बरोबर. पर्याय क्रमांक बी, फक्त अ आणि ड बरोबर, म्हणजे फक्त अ आणि ड बरोबर असं म्हटलेलं आहे, म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटी. त्यानंतर पर्याय क्रमांक सी, अ, ब आणि ड बरोबर. अ, ब आणि ड बरोबर. आणि पर्याय क्रमांक डी, अ, ब, क आणि ड सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 म्हटलेला आहे, डी म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे. देवेंद्र शिंदे, व्हेरी गुड बेटा. पहा विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं स्पष्टीकरण देतोय. या कालच्या प्रश्नपत्रिकेत थोडासा बदल केलेला आहे. पहा, अ आणि ब बरोबर म्हणजे अ काय आहे? प्रबळ इच्छाशक्ती. ब काय आहे? जिद्दी. अ आणि ब हे दोन्ही पण बरोबर आहेत. त्यानंतर फक्त अ आणि ड बरोबर आहे का? अ आणि ड. फक्त अ पण बरोबर आहे आणि ड पण बरोबर आहे. पण हे फक्त दोनच बरोबर आहेत का? नाही, म्हणजे पर्याय बी होऊ शकत नाही. त्यानंतर अ, ब आणि ड बरोबर असं विचारलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अ, ब आणि ड काय आहे? अ प्रबळ शक्ती, प्रबळ इच्छाशक्ती. ब काय आहे? जिद्दी. त्यानंतर ड काय आहे? चिकाटी. मग धीट नाही का? धीट पण आहे आणि म्हणून अ, ब, क आणि ड सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या परीक्षेमध्ये इथं सर्व पर्याय बरोबर असं दिलं होतं. परंतु अ, ब, क आणि ड सर्व बरोबर, म्हणजे सगळेच हे बरोबर आहेत, सर्व गुंतीचे आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 किंवा डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुढचा हे प्रश्न हा उतारा प्रश्न क्रमांक 66 ते 70 साठी आहे. ओके, पुढे जाऊया आपण आता. विद्यार्थी मित्रांनो, छोटासा उतारा आहे. हा उतारा वाचण्यापूर्वी आपण प्रश्न वाचूया आणि मग नंतर उत्तर देऊया. कॅन्सर या शब्दासाठी प्रश्न 66 आहे. कॅन्सर या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? कर्करोग, मधुमेह, क्षयरोग, कुष्ठरोग. प्रश्न क्रमांक 67 वरील उतारात कोणत्या रोगाविषयी माहिती सांगितली आहे? क्षयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर, धूम्रपान, रोग निदान. प्रश्न 68 जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिन केव्हा पाळण्यात येतो? 2 ऑगस्ट, 1 डिसेंबर, 1 ऑगस्ट, 21 जून. चला प्रश्न क्रमांक 69 तुमच्या समोर. फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या उपचारांमध्ये मोठे आव्हान का निर्माण झाले आहे? पर्याय आहेत. कारण तो धूम्रपानामुळे होतो, कारण प्रामुख्याने तो पुरुषांमध्ये आढळतो, कारण त्याचे निदान क्षयरोग म्हणून केले जाते आणि कारण त्याच्यावर कोणताच इलाज नाही. प्रश्न शेवटचा या उतारातील रोग शोधण्याची क्रियाशील प्रक्रिया या शब्दसमूहाबद्दल एक शब्द. उपचार, रोगनिदान, क्षयरोग, लक्षवेध. विद्यार्थी मित्रांनो, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल किंवा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द, कुठल्याही शब्दांसंपत्तीवर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. निश्चित नाही. कुठल्याही शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण प्रश्न पाहूया, उतारा पाहूया, उतारा वाचूया. फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या समस्येकडे. विद्यार्थी मित्रांनो, लंग्स, फुफ्फुसाच्या कॅन्सर. ओके, फुफ्फुसाच्या, ज्याला कर्करोग म्हणतो आपण, कॅन्सरच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट म्हणजे कालचाच दिवस होता, 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिन म्हणून पाळण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिन 1 ऑगस्ट म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने तज्ज्ञ डॉक्टरांनी या रोगाच्या समस्येकडे लक्ष वेधले. ही जी काही रोगांची समस्या होती त्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. भारतात फुफ्फुसाचा कॅन्सर प्रामुख्याने पुरुषांमध्ये आढळतो. जो हा फुफ्फुसाचा कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ओके, फुफ्फुसाचा कॅन्सर हा जास्त पुरुषांमध्ये आढळतो. धूम्रपानाच्या कॅन्सरचे निदान क्षयरोग म्हणून अनेकदा केले जात असल्याने, विद्यार्थी मित्रांनो, धूम्रपानामुळे जो काही कॅन्सर होतो त्याचे निदान जे आहे, ओके, ते
अनेकदा क्षयरोग म्हणून केला जातो. ओके. आणि त्यामुळे उपचारांमध्ये मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कॅन्सर म्हणून न करता तो क्षयरोग म्हणून केला जातो आणि म्हणून त्या ठिकाणी क्षयरोग म्हणजे टीबी ज्याला म्हणतो आपण. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या छोट्याशा उत्तरावर प्रश्न पाहूया. कॅन्सर या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? कर्करोग, मधुमेह, क्षयरोग, कुष्ठरोग. ओके. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक निवडलेला आहे. चला आन्सर ए माहीभोगे. ओके. चला रेणके, अनुश्री, गोविंद, मल्लिका, युवराज. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल की तुमचा कालचा प्रश्न कोणता चुकला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कालच्या प्रश्नपत्रिकेचं स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवलेलं आहे. त्यांनी कोणते कोणते प्रश्न सोडवले. कारण काल आपण उत्तर कोणतं चुकलं, कोणतं बरोबर आहे किंवा तुम्हाला किती मार्क मिळाले हे आम्ही काहीच तिथं ठेवलं नव्हतं. ओके. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला होता. आज त्यांना लक्षात येत आहे की आपला कोणता प्रश्न चुकला. कॅन्सर या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता आहे? कर्करोग. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 67. वरील उतारात कोणत्या रोगाविषयी माहिती सांगितली आहे? क्षयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर, धूम्रपान, रोगनिदान. ओके. योग्य उत्तर संयुक्त ओके. माझे चुकले, माझे नाही चुकले. काय हरकत नाही बेटा. ज्यांचे चुकलं त्यांनी दुरुस्त करा. संयुक्त बेटा व्हेरी गुड. मानसी, वैष्णवी, स्नेहल, शुभांगी. चला थोडंसं वेगाने घेऊया. आपल्याला आणखीन 2 उतारे घ्यायचे आहेत आणि पुढे नवीन बॅचसाठी लाईव्ह क्लास पण घ्यायचा आहे. अलंकारिक शब्द भाग 5. विद्यार्थी मित्रांनो, तो नवीन बॅचसाठीचा जो लाईव्ह क्लास आहे तो 8:30 सुरू होणार आहे. लक्षात ठेवा. थोडंसं या ठिकाणी आज वेळ झालेला आहे म्हणून थोडंसं उशिरा सुरू करूया. चला वरील उत्तरात कोणत्या रोगाविषयी सांगितलेले आहे? पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न 68वा तुमच्यासमोर. जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिन केव्हा पाळण्यात येतो? प्रश्न 68वा विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त व्हेरी गुड. चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडायला सुरुवात केलेली आहे. राजनंदिनी ओके. स्नेहल व्हेरी गुड. मानसी, युवराज, संयुक्त ओके. उज्ज्वल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कमेंट या ठिकाणी रेकॉर्ड होत आहेत. तुम्ही कमेंट पण करा आणि तुमच्या कालचे प्रश्न कोणते चुकले होते ते. आज टेस्ट आहे का? नाही, नवीन बॅचसाठी आज आपण टेस्ट घेणार होतो परंतु काही कारणामुळे टेस्ट नाही. उद्या आपण ती घेऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, अलंकारिक शब्दांवर आधारित जी आपण ऑनलाईन टेस्ट घेतो ती आज उद्या घेणार आहोत, आज नाही. चला जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिन केव्हा पाळण्यात येतो? पर्याय क्रमांक सी 1 ऑगस्ट. कालच झालेला होता आणि म्हणून 1 ऑगस्ट हा जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिन म्हणून पाळला जातो. पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 69वा तुमच्या समोर. फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या उपचारांमध्ये मोठे आव्हान का निर्माण झाले आहे? कारण ओके. प्रश्न क्रमांक 69. चला देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक 3 म्हणताय. व्हेरी गुड. संयुक्त, समीक्षा, सायली, वेदिका, विराज. व्हेरी गुड बेटा, खूप छान. बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे. पहा, कॅन्सरच्या उपचारामध्ये मोठे आव्हान का निर्माण झालेले आहे? कारण त्याचे निदान क्षयरोग टीबी म्हणून केले जात आहे. परंतु त्याचे निदान जर फुफ्फुसाचे कॅन्सर किंवा कर्करोग म्हणून निदान जर झालं असतं तर तो लवकर बरा करता आला असता, त्याच्यावर लवकर उपचार करता आला असतं. परंतु त्याचे निदान क्षयरोग म्हणून होत आहे म्हणून त्याच्या उपचारांमध्ये मोठे आव्हान निर्माण होत आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न या उतारातील शेवटचा. रोग शोधण्याची क्रियाशील प्रक्रिया या शब्दसमूहाबद्दल एक शब्द काय आहे? रोग शोधण्याची क्रियाशील प्रक्रिया. बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं होतं. खूप साऱ्या सर मला ग्रुप नंबर 8ला ॲड करा. कुठल्याही एका ग्रुपमध्ये असेल तर हरकत नाही बेटा. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपण या ठिकाणी सांगणार आहोत. रोग शोधण्याची क्रियाशील प्रक्रिया या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द काय आहे? तर रोग निदान, उपचार नव्हे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 पण म्हटलं होतं. काही विद्यार्थी 3 म्हणत आहेत. चुकलं तर हरकत नाही, आता दुरुस्त करून घ्या आणि नंतर चुकू नका. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 70 प्रश्न संपलेले आहेत. आता पुढचा उतारा पाहूया. हा उतारा प्रश्न क्रमांक 71 ते 75 साठी आहे. ओके. नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न वाचूया, वेगाने वाचूया आणि मग त्यानंतर आपले उतारा वाचून प्रश्न सोडूया. प्रश्न क्रमांक 71. आपल्या शेतीप्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले आहे? जातीभेदाच्या तटांना, विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला, समाजवादी घोषणांना, कर्मठ विचारांना. प्रश्न 72वा. उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते? असत्य म्हणजे चूक. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग समाजव्यवस्थेसाठी होईल. कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते. आपला देश शेतीप्रधान आहे. विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रश्न 73वा. थट्टा मस्करी करणे या अर्थी कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? पर्याय हजम करणे, उपहास करणे,
उपवास करणे, स्वाहा करणे. ओके. प्रश्न 74वा तुमच्यासमोर. आपल्या समाज व्यवस्थेसाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा उपयोग होणार नाही? जातीभेदाच्या, कुळभेदाचा, आधुनिक तंत्राचा, अमर्याद संधीचा. ओके. प्रश्न क्रमांक 75वा तुमच्यासमोर. किल्ला या शब्दासाठी उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता? दुर्ग, गड, तट, किल्ला. ओके. विद्यार्थी मित्रांनो, या 5 प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक, समजपूर्वक, मोठ्याने वाचायचा आहे. उतारा पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा वेगाने घेऊया, कारण वेळ कमी आहे आणि पुढील नवीन बॅचचा क्लाससुद्धा आहे. क्लास थोडासा काही विद्यार्थी नवीन बॅचचे या क्लासमध्ये आहेत आणि म्हणून थोडासा वेळ झाला तर हरकत नाही. चला, उतारा मी मोठ्याने वाचतोय. सर्वांच्या भल्याच्या या कल्पनेचा सुरुवातीला स्वप्नरंजन म्हणून उपहास करण्यात आला, थट्टा मस्करी करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे त्या ठिकाणी स्वप्नरंजन किंवा स्वप्न मनोरंजन म्हणून त्याचा एक थट्टा मस्करी, उपहास करण्यात आला. कुठल्याही गोष्टीच्या जन्माच्या वेळी ती परिपूर्ण वा सुंदर असतेच असे नाही. कुठलीही गोष्ट असू द्या, ती परिपूर्ण असतेच असे नाही किंवा सुंदर असतेच असे नाही. बहुधा ओबडधोबड असते, असेच तिचे रूप असते. आधुनिक तंत्राचा समाज व्यवस्थेसाठी खूपच उपयोग होणार आहे. कोणत्या गोष्टीचा? आधुनिक तंत्राचा. जे काही नवीन नवीन तंत्र येत आहे त्याचा समाज व्यवस्थेसाठी उपयोग होणार आहे. सामाजिक कार्याच्या या तळमळीत बासनातल्या कापूरवड्या हुंगून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक कार्य करत असताना केवळ बासनातल्या कापूरवड्या हुंगणे म्हणजे एखादी नुसती कल्पना करून ती चालणार नाही किंवा ती कल्पनाच स्वाहाकार करून हजम करता येणार नाही. स्वाहाकार करणे, गिळंकृत करणे, हजम करणे, पचवणे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही थोडंसं विद्यार्थी कन्फ्यूज झाले होते. पुढे जाऊया. विज्ञान, यंत्र, तंत्र आणि अहिंसक दिलेलीसाठी तो मंत्र हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान हा एक आपल्यासाठी खूप मोठी संधी निर्माण करून देणार आहे. ओके. गावाने आपल्या नव्या पिढीला याचे दर्शन घडवून आणले पाहिजे. जे काही विज्ञानाने सांगितलेले तंत्रमंत्र आहे, मंत्र म्हणजे तो ढोंगी बाबाने सांगितलेला मंत्र नाही, तर विज्ञानाने सांगितलेला यंत्रतंत्राचा मंत्र. गावाने आपल्या प्रत्येक नवी पिढीला याचे दर्शन घडवून आणले पाहिजे असं उतारात सांगितलेलं आहे. विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे. ती आता कुणा जातीची वा कुळाची मालमत्ता नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही जी संधी आहे विज्ञानाने निर्माण करून दिलेली, यावर कुणाचा वैयक्तिक हक्क नाही, तर ती सर्वांचीच आहे. कोणा एका जातीची नाही किंवा कुळाची नाही. आपल्या शेतीप्रधान देशात कोंडी करणारे पुरातन बालेकिल्ले, तट पुष्कळ अंशी आता ढासळले आहेत, तरी त्याची चाहूल लागली आहे खास. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश शेतीप्रधान आहे, परंतु काही जण कोंडी करणारे आहेत, म्हणजे अडवणारे आहेत, विकास होऊ देत नाहीत. हे जे काही गट तट होते ते आता काही अंशी ढासळलेले आहेत. पण शेतकऱ्यांची प्रगती केवळ समाजवादी घोषणांनी किंवा मतपत्रिकेच्या चित्रावर ठप्पे लावून होणार नाही. केवळ केवळ मतदान करून नाही, त्या शाहीच्या फुल्या नवी व्यवस्था आणू शकणार नाहीत. विज्ञानाची जोड असलेली तळमळ हीच आपल्या शेतीप्रधान देशाला तारून नेईल. विद्यार्थी मित्रांनो, केवळ घोषणा, केवळ मतपत्रिकावर आपला विकास अवलंबून नाही, तर विज्ञानाची जोड असलेली तळमळ आपल्या अंगी पाहिजे, तरच ती देशाला तारून नेईल किंवा पुढे घेऊन जाईल. तेथेच मतपेटीतून जन्मलेल्या नव्या नेतृत्वाला वाव मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोपा उतारा आहे. थोडासा काठिण्य पातळी अधिक असलेला उतारा आहे. तुम्ही असा उतारा कधी सोडवला नसेल, परंतु अशा प्रकारचं सरप्राईज, अशा प्रकारचा उतारा परीक्षेमध्ये येऊ शकतो. मराठी भाषा वाटते सोपी, परंतु विद्यार्थी मित्रांनो, उतारा आपल्याला वाटतो सोपा, परंतु इथेच गुण कमी होतात. लक्षात ठेवा, आतापर्यंत असा अनुभव आहे की भाषा विषयामध्येच मुलांचे गुण कमी होत असतात. चला, आता प्रश्न पाहूया. आपल्या शेतीप्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले आहे? जातीभेदाच्या तटांना, बी विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला, सी समाजवादी घोषणांना आणि 4 कर्मठ विचारांना. ओके. श्वेता कदम पर्याय क्रमांक 2 म्हणत आहे. मानसी, मयूर, ममता, विराज, मल्लिका, पायल. ओके. अनुश्री, आराध्या दिसत नाही किंवा असेल. चला, ओके आहे वाटतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर पहा. विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला देशाचा तारणहार म्हटलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते, चूक विधान कोणते आहे?
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग समाज व्यवस्थेसाठी होईल, हे बरोबर विधान आहे. कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असतेच असे नाही असं म्हटलेलं होतं, म्हणून हा पर्याय चूक असू शकतो. आपला देश शेतीप्रधान आहे, हे पण विधान सत्य आहे. आणि विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, हे पण विधान सत्य आहे. म्हणून असत्य विधान कोणते आहे? पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 73. थट्टा मस्करी करणे या अर्थी कोणता वाक्प्रचार उत्तरात आला आहे? पहा, थट्टा मस्करी करणे म्हणजे हजम करणे काय? नाही. उपहास करणे म्हणजे थट्टा मस्करी करणे, उपवास करणे नाही. किंवा स्वाहा म्हणजे गिळंकृत करणे नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 74 तुमच्या समोर. आपल्या समाज व्यवस्थेसाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा उपयोग होणार आहे? जातीभेदाच्या? पहा, कोणत्या जातीभेदाचा उपयोग होणार आहे का? नाही. कुळभेदाचा? नाही. आधुनिक तंत्राचा? होय. अमर्याद संधीचा? नाही. आणि म्हणून आधुनिक पहा, समाज व्यवस्थेसाठी एक वाक्य आलं होतं की आधुनिक तंत्राचा समाज व्यवस्थेसाठी आपल्याला उपयोग होणार आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 75. किल्ला या शब्दासाठी उतार्यात आलेला शब्द, समानार्थी शब्द कोणता? विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं समानार्थी शब्द पाठ असताना सुद्धा चुकलेलं आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर काही बरोबर दिलेलं आहे, परंतु काही विद्यार्थ्यांचं चुकलं आहे. सर, ज्या तुम्ही काल पेपरच्या सूचना दिल्या तो फोटो ग्रुपवर टाका. ओके, ठीक आहे बेटा. चला, मी त्याचा छोटासा व्हिडिओ बनवून सुद्धा टाकणार आहे. परीक्षेला काय घेऊन जायचं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तसेच OMR सीट कशी भरायची याचा सुद्धा व्हिडिओ मी करून पाठवणार आहे. ओके, चला. किल्ला या शब्दासाठी विद्यार्थी मित्रांनो, दुर्ग म्हणजे किल्ला बरोबर आहे, गड म्हणजे पण किल्ला बरोबर आहे, तट आणि किल्ला हे सगळे समानार्थी शब्द आहेत, परंतु उतार्यात आलेला विचारलेला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तट हा शब्द उतार्यात आलेला आहे. किल्ला तर आलेलाच आहे, बरोबर आहे, परंतु किल्ला हा इथे शब्द दिलेला आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा उतारा. हा उतारा प्रश्न क्रमांक 76 ते 80 साठी आहे. नेहमीप्रमाणे आपण प्रश्न वाचूया आणि मग नंतर उत्तरे सोडवूया. उतारा वाचून उत्तरे सोडवूया. प्रश्न 76. गोल घुमटाला डॅश डॅश असेही म्हणतात. ताजमहाल, चारमिनार, बोल घुमट, शाही महाल. प्रश्न क्रमांक 77. ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा छंद म्हणजे ज्ञानात भर घालणे, आनंद मिळवणे, विरंगुळा. सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 78. गोल घुमटाचे क्षेत्रफळ किती आहे? 1703.5 मीटर, 17,003.5 चौरस मीटर, 703.5 चौरस मीटर आणि 1703.5 चौरस मीटर. प्रश्न 79. गोल घुमटातील प्रतिध्वनी साधारणपणे किती वेळा ऐकू येतात? 8 ते 10 वेळा, 12 ते 16 वेळा, 10 ते 12 वेळा, 10 ते 14 वेळा. प्रश्न शेवटचा. गोल घुमट कोणी बांधला? शहाजहान, मोहम्मद आदिलशाह, कुतुबशाह, औरंगजेब. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उतारा मोठ्याने वाचताय, तुम्ही सुद्धा वाचा, कारण उतारा तुम्ही अगदी मनापासून वाचा, तुमचा उत्तर चुकणार नाही. ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा छंद म्हणजे ज्ञानात भर घालणारा. ओके, थोडंसं माझं रेषा वाकड्या तिकडे येत आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानात भर घालणारा, आनंद विरघुळा देणारा छंद. आम्ही विजापूरचा गोल घुमट पाहायला गेलो होतो, हे निवेदक सांगत आहेत. या घुमटात गेल्याबरोबर उच्चारलेले ध्वनी प्रतिध्वनित होत होते. म्हणजे काय? आपण जो ध्वनीचा आवाज उच्चार केला तो पुन्हा ऐकू येत असे, पण तो एक वेळेस नाही, साधारणपणे 10 ते 12 वेळा स्पष्टपणे ऐकू येत होते. हां, म्हणूनच याला काय म्हटलं जातं? बोल घुमट देखील म्हणतात, बोलणारा. हा घुमट विजापूरच्या सुलतान मोहम्मद आदिलशाह याने बांधला. या इमारतीचा आराखडा चौकोनी आहे. त्याचे क्षेत्रफळ 1703.5 चौरस मीटर आहे. पहा, काही खूप सारे हुशार विद्यार्थी काळजीपूर्वक न वाचल्यामुळे, अति आत्मविश्वासामुळे बऱ्याच जणांचं चुकू शकतं. यात एक उपासना करण्यासाठी कबर बांधली आहे. उपासना करणे, प्रार्थना करणे. ओके, कबर तळघरात आहे. तेथे लोक कुराण पठण करतात. कबरीच्या चारही कोपऱ्यांवर 8 मजली अष्टकोनी मिनार आहेत. मिनारावर छोटे घुमटाकृती कळस आहेत.
याच्या पायथ्याशी उजेडासाठी 6 झरोके आहेत. आपल्या पूर्वीच्या काळी झरोके असायचे वरून. हा घुमट विटांनी बांधलेला आहे. त्याला आतून बाहेरून चुन्याचा गिलावा केलेला आहे. सोपा प्रश्न आहे, सोपा उत्तर आहे. प्रश्न पाहूया. गोल घुमटाला डॅश डॅश असेही म्हणतात. ताजमहाल, चारमिनार, बोल घुमट, शाही महाल. व्हेरी गुड. आयुष शिंदे, खूप छान उत्तर. पर्याय क्रमांक 3 बोल घुमट असेही म्हटलं जातं. ओके. प्रश्न क्रमांक 77 लवकर लवकर घेऊया आपण. ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा छंद म्हणजे ज्ञानात भर घालणे, आनंद मिळविणे, विरंगुळा करणे, सर्व पर्याय बरोबर. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय आहे? सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न 78 गोल घुमटाचे क्षेत्रफळ किती आहे? ओके. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. 1703.5 चौरस मीटर. पहा, 1000 बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलं होतं. तिथं फक्त मीटर आहे, चौरस मीटर नाही. ओके, करेक्ट. चला विद्यार्थी मित्रांनो, 79वा प्रश्न तुमच्यासमोर. गोल घुमटातील प्रतिध्वनी साधारणपणे किती वेळा ऐकू येतात? ओके. आपल्याला माहिती आहे, एकदा उच्चार केलं तर साधारणपणे 10 ते 12 वेळा ते उलट आपल्याला ऐकू येतात. पर्याय क्रमांक सी किंवा 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला शेवटचा प्रश्न या उतार्यातील आणि आजच्या या सराव प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न. गोल घुमट कोणी बांधला? आयुष शिंदे म्हणताय मी नाही बांधला. ओके. शहाजहान, मोहम्मद आदिल शाह. व्हेरी गुड. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी मोहम्मद आदिल शाह याने बांधला. शहाजहानने ताजमहाल बांधलेला आहे बेटा. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 26 हा गेस पेपर म्हणून ओळखला जाऊ शकतो. आणि ही 26 प्रश्नपत्रिकेचं भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यांचं चुकलं हरकत नाही, या ठिकाणी चुकीला माफी आहे. परंतु तुम्ही पुन्हा दुरुस्त करून पुन्हा हा उतारा सोडवू शकता. हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बरेच विद्यार्थी लाईक करायला विसरतात. ओके. चला खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि यानंतरचा जो नवीन बॅचचा जो लाईव्ह क्लास आहे अलंकारिक शब्दांवर आधारित स्वाध्याय आपण घेणार आहोत. तो 8:30 वाजता 8:30 सुरू होईल, याची नोंद घ्यावी. जे विद्यार्थी तुमचे बहीण भाऊ आहेत त्यांना सांगा 8:30 वाजता. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता थांबूया. गुड बाय. हॅव